कीर्तन सेवा, ज्यांच्यामुळे ही कीर्तन सेवा माझ्याकडे आली असे आपले व्यंकटराव काळे सर, त्यांचेही मनापासून आभार मानतो व कीर्तनला आवर्जून उपस्थित आपल्या परिसरातील संस्थाचालक तुमच्या महाराज महादेव महाराज बोराडे व त्यांचे विद्यार्थी, त्यांचेही मनापासून आभार मानतो व गायनाचार्य माऊली महाराज, माऊली महाराज, श्याम महाराज, श्याम महाराज व तुमचं नाव आंबेडकर महाराज, आंबेडकर महाराज व आमच्यासोबत आलेले गायनाचार्य, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य असे असणारे आदरणीय केदारदादा जाधव व आमच्यासोबत आलेले मृदंगाचार्य, नामवंत मृदंगाचार्य माऊलीदादा तांगडे, त्यांचेही मनापासून आभार मानतो व आपले मृदंगाचार्य नाव प्रज्वल महाराज, त्यांचेही मनापासून आभार मानतो. तसंच सर म्हणले होते इथलं कुणाचंच म्हणजे माझं सुद्धा सर म्हणले होते माझं सुद्धा नाव घेऊ नका, म्हणून तुमच्या सगळ्यांचं नाव एका उखाण्यामध्ये घेतो. मारुती रायाच्या चरणी फुलवातो आकून, मारुती रायाच्या चरणी फुलवातो आकून, आणि तुमच्या सर्वांचं नाव घेतो ज्ञानोबराय तुकोबराय यांचा मान राखून. म्हणता महाराज आम्ही हा उखाणा बऱ्याच वेळेस ऐकलेला आहे, पण आम्ही असा ऐकलेला आहे की पांडुरंगाच्या चरणी फुलवातो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फुलवातो वाकून, आणि तुमच्या सर्वांचं नाव घेतो ज्ञानोबराय तुकोबराय यांचा मान राखून. मग तुम्ही इथं आपल्या देवाला का पांडुरंगाचं नाव काढलं आणि मारुतीरायाचं नाव काढलं, म्हणजे तुम्ही अक्षरशः देवाचं नाव काढलं, संताचं नाव टाकलं. मग तुम्ही म्हणता महाराज मारुतीराय संत होते का? आओ संत बी होते, आणि वैतन्यवादी शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात नुसते संत नव्हते तर वैष्णवी होते, आणि वैष्णवात अतिश्रेष्ठ होते. येऊनी जन्माला मरकट तो वैष्णवा मादी अतिश्रेष्ठ, हनुमंता मनावया कनिष्ठ, आईसा पापिष्ट कोण आहे? तर महाराज मारुतीराय संत बी होते आणि वैष्णवात अतिश्रेष्ठ होते. मग तुम्हाला जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपण संतांच्या हाताला धरून चाललं पाहिजे. 100% देवाची प्राप्ती होती, आणि ते बी लवकरच होणार, लवकरच होणार. आणि महाराज तुम्ही म्हणता महाराज तुम्ही इथं 3 संतांचे नाव घेतले, कोणकोणते? मारुतीराय, ज्ञानोबराय आणि तुकोबराय. आणि तुम्ही इथं मारुतीरायाला विशेष मान का दिला? म्हणजे तुम्ही असं म्हणले मारुतीरायाच्या चरणी फुलवातो आकून, म्हणजे तुम्ही विशेष मान मारुतीरायाला का दिला? तर महाराज माझ्या मारुतीरायाला मान देणारा मी कोण आणि तुम्ही कोण? माझ्या मारुतीरायाला मान जर कोणी दिला असेल ना ते म्हणजे देऊचे मालक जगद्गुरु तुकोबरायनं दिला आहे. काय म्हणले? शरण शरणाची हनुमंता महाराज तुकोबराय हनुमंतरायाला शरण शरण जी हनुमंत म्हणतात. आपण जी हा शब्द कोणाला वापरतो? आपल्यापेक्षा एखादी मोठी व्यक्ती असेल, आपल्यापेक्षा आदरणीय असेल, त्याला आपण जी हा शब्द वापरतो. मग तुकोबराय मारुतीरायाला जी हा शब्द
वापरतात. आणि महाराज तुकोबरायचा अधिकार काय साधा होता का? अहो, ज्यांचं नाव घेतात असा यम थरथर कापत होता ते तुकोबराय. आणि जो काळ या समाजाला खातो त्या काळाच्या मुंडक्यावर तुकोबराय पाय देतात. जगा काळ खाये आम्ही माता दिला पाय. आणि शरण शरणाची हनुमंता म्हणून काय भक्तीच्या त्या वाटा मज दाव व्यासुबटा. तर भक्तीच्या वाटा विचारतात हनुमंतरायाला. म्हणून मी हनुमंतरायाला प्रथम मान दिला. विडल आणि महाराज मी प्रतिकीर्तना सांगत असतो की आपले लेकरं परमार्थाकडे आण. आणि आपल्या लेकराच्या हातात मोबाईल देण्याऐवजी एखादा ग्रंथ द्या, ज्ञानेश्वरी द्या किंवा हरिपाठ द्या किंवा गाथा द्या का वाचायची ज्ञानेश्वरी? कारण महाराज सर्वात श्रेष्ठ जो ग्रंथ असेल ना ते म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी ओवी अनुभवावी एकतरी ओवी अनुभवावी एकतरी ओवी अनुभवावी एकतरी ओवी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ एकतरी ओवी अनुभवावी एकतरी ओवी अनुभवावी कारण महाराज तुम्हाला जर वाटत असेल भगवंताची कृपा आपल्यावर बाबा तर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. कारण की एकनाथ महाराज म्हणतात, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. आपण जर ज्ञानेश्वरी वाचली तर भगवंताची कृपा आपल्यावर होते. का वाचायची ज्ञानेश्वरी? कारण महाराज किती मूर्ख असू द्या, दगडाच्या बुद्धीचा असू द्या, पण त्याला ज्ञान होतं. ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा. आणि महाराज का वाचायची ज्ञानेश्वरी? ज्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या त्या जनाबाई म्हणतात, वाचिल जो कोणी जनी त्यासी टांगणी. म्हणून महाराज आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. मी कीर्तन सांगायला उभा राहिलो म्हणजे मी कोणत्या संस्थेत गेलो तर नाही. महाराज दुसरीपासून म्हणजे वयाच्या 7व्या वर्षापासून माझ्या हातात ज्ञानेश्वरी आहे आणि वडिलांचं मार्गदर्शन आहे. याच्या पलीकडे काहीच नाही. म्हणून आपले लेकरं परमार्थाकडे आणा. विठ्ठला